हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे। आज आपला फ्री आरी वर्क ॲडव्हान्सचा डे 11 आहे। इथे आपण डे 10 मध्ये काल लेसेस पॅटर्न बघितलं होतं, बॉर्डर म्हणून पण यूज करू शकतो। इथे पण आज परत आपण डे 11 मध्ये पण लेसेस पॅटर्न बघणार आहे, बॉर्डर टाइप। चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। आपले बेसिकचे 14 डेज कंप्लीट झाले आहे आणि आज आपला ॲडव्हान्सचा डे 11 आहे। तर हे बघा, इथे मी आता काय काय साहित्य घेतले आहे ते दाखवते। ब्लॅक कलरचे शुगर बीट्स घेतले आहे बघा मी, हे डार्क ब्राउन कलर मध्ये आहेत, हे पण दिसताना थोडेसे ब्लॅकिशच दिसतात। हा आपला नेहमीप्रमाणे नॉर्मल गोल्डन कलरचा थ्रेड घेतला आहे आणि काल जसे आपण कट्स पाईप घेतले होते गोल्डन कलरचे, तेच कट पाईप इथे मी घेतले आहे आणि आपली प्रोफेशनल मटेरियलची नीडल घेतली आहे। तर आता आपण हे सगळं साहित्य वापरून इथे आजचे नवीन डिझाइन बघणार आहोत। चला तर मग आता आपण सुरुवात करूयात। नेहमीप्रमाणे आपल्या थ्रेडला एंड नॉट देऊन घ्यायची आहे आणि खालचा थ्रेड हा वरती काढून घ्यायचा आहे। चला तर मग मी आता ह्या स्टार्टिंग पॉइंट पासून खालचा थ्रेड हा आता स्टार्टिंग पॉइंट पासून वर काढणार आहे नेहमीप्रमाणे। हे बघा अशा पद्धतीने। आता इथे पहिले आपल्या नीडल मध्ये आपला एक शुगर बीट्स घ्यायचा आहे, अशा पद्धतीने, आणि इथे त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि आपलं जे आता शुगर हे कट्स पाईप्स आहे तो घ्यायचा आहे। एकच कट पाईप घेत आहे मी इथे, तुम्हाला झूम करून दाखवते म्हणजे एकदम क्लिअर होईल आणि क्लिअर दिसेल पण। हे बघा, मी आता एकच कट पाईप घेतला आहे इथे आणि इथे तो पण फिक्स केला आहे। आता इथे अजून एक मी छोटीशी चेन स्टिच देऊन इथे हे पॅक करून घेणार आहे, म्हणजे आता हे इथे लॉक झालं। हे बघा, हलत पण नाही, काही नाही। जर काही छोटी आपण चेन स्टिच इथं दिली नाही तर हे काय होतं, आता समजा मी हा जो थ्रेड आहे इथे मला इकडे वळवायचा आहे राईटला लेफ्टला, तर मग याचा पण शेप हा जो आपण स्ट्रेट घेतला आहे ना तो पण इकडे राईटला लेफ्टला वळतो। आता हे मी सगळं काही बेसिकमध्ये ह्या टिप्स तुम्हाला दिलेल्या आहेत। जे कोणी नवीन असेल त्यांनी आपले बेसिकचे सर्व लेक्चर जे आपले क्लासेस आहे ते स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे ज्या ह्या छोट्या छोट्या स्टेप सांगितले आहे मी, ट्रिक्स सांगितले आहे, छोट्या छोट्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला क्लिअर होत जातील की मी कसा थ्रेडवर काढला, कशी चेन स्टिच केली, कसं ॲड केलं, हे सर्व गोष्टी मी तुम्हाला एकदम शांततेत आणि एक चांगल्या पद्धतीने शिकवल्या आहेत। तर हे बघा, आता इथे मी परत हा जो आपला हुक आलेला आहे तो मी हा जो आपला कट पाईप्स आहे ना त्याच्या मधोमध एक राईट साईडला छोटीशी चेन स्टिच देऊन वर काढणार आहे। आता इथे बघा, मी हा कट पाईपची साईज थोडी मोठी आहे म्हणून इथे एकच घेतला आहे। आणि जर का तुमची याच्यापेक्षा छोटी साईज भेटती, ती साईज जर का तुम्ही घेतली असेल तर दोन दोन कट पाईप्स घ्या तुम्ही इथे, पण माझ्या कट पाईपची साईज मोठी आहे। आणि हे जे माझे गोल्डन कलरचे कट पाईप्स आहेत ना त्याची साईज बघा तुम्ही एकदम बारीक बारीक आहे, पण मी हा इथे का नाही घेतला की आपला फॅब्रिक हा व्हाईट कलरचा आहे म्हणून मग ते व्हाईटवर हे एवढं उठून दिसणार नाही, तुम्हाला लवकर लक्षात येणार नाही। त्यामुळे मी हे गोल्डन कलरचे म्हणजे येलोइश आहेत हे कट पाईप्स घेतले आहे। याची साईज थोडी हे बघा अशी मोठी आहे म्हणून मी इथं हे एक एकच घेत आहे। जर का तुमचे बारीक असतील, छोटे असतील तर तुम्ही दोन दोन घ्या। तर हे बघा, आता इथं हा जो मी राईट साईडला थ्रेडवर काढला आहे ते इथे पण मी आता हे बघा, आता इथे पण मी काय केलेलं आहे, एक आपला शुगर बीट्स घेतलेला आहे आणि आपला एक कट पाईप घेतलेला आहे। तर आता मी इथे दोन्ही पण हे जे राईट साईडला हुक वर आलेला आहे थ्रेड त्याच्यात टाकणार आहे आणि तिथे ॲड करणार आहे।
हे बघा अशा पद्धतीने हे फिक्स करायचं आहे। आता मी हा जो थ्रेड आलेला आहे तो पण मी आता इथे राईट साईडला झाला तर लेफ्ट साईडला परत जो वरचा कट्स पाईप्स आहे त्याच्या मधोमध इथे थोडी एक चेन स्टिच टाकून घेणार आहे आणि तिथे पण अशाच पद्धतीने जसं एक शुगर बीट्स आणि एक कट पाईप्स ॲड करणार आहे। आता इथे मी ब्लॅक कलरचे शुगर बीट्स घेतलेले आहे। याच्यात पण अजून कलर येतात, तुम्ही वेगवेगळ्या कलरचे जसं तुमचं कॉम्बिनेशन असेल जसं तुम्हाला आवडेल तसे घ्यायचे आहेत। हे बघा मी जी आपली लाईन ड्रॉ केली होती त्याच्यावरच बरोबर घेतला आहे। आता इथं हुक तयार झाला, आता इथे परत एक छोटीशी स्टिच द्यायची आहे अशा पद्धतीने। आता परत इकडे थोडी परत आपल्या लाईनवर एक छोटीशी स्टिच द्यायची आणि जो आपला वरचा राईट साईडला आता जो कट्स पाईप आहे तिथे परत एक देऊन आपला थ्रेड वर काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। परत एक नीडलमध्ये कट्स पाईप्स आणि आपला शुगर बीट्स ॲड करायचा आहे अशा पद्धतीने बरोबर। आणि नेहमीप्रमाणे वरच्या याच्यात आणि खालच्या याच्यात गॅप येऊ द्यायचा नाही, एवढं लक्षात ठेवायचं। हे बघा आता परत लेफ्ट साईडला शुगर बीट्सच्या अगदी थोडंसं खाली एक चेन स्टिच देऊन घ्यायची आणि थ्रेडवर काढून घ्यायचा। परत तसंच ॲड करायचं आपलं कट्स पाईप्स, एक शुगर बीट्स आणि जी आपली ड्रॉ केलेली लाईन आहे बरोबर त्यावरच ते फिक्स करायचं आणि डबल चेन स्टिच द्यायची जेणेकरून ते पॅक होऊन जातं अशा पद्धतीने। परत तसंच आता राईट साईडला परत तसंच कंटिन्यू प्रोसेस करत जायची। जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी आपल्या व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला आवडला असेल, महत्त्वाचा वाटत असेल काही, तर नक्की लाईक करा व्हिडिओला, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत, जेणेकरून जे आपले फ्री आरी वर्कचे क्लासेस चालू आहेत, बेसिक कंप्लीट झाले, ॲडव्हान्स जे चालू आहेत ते तुमच्या मैत्रिणींना फायदा होईल त्या फ्री क्लासेसचा, ते आपण शिकतील, त्यांच्यासोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। हे बघा अशा पद्धतीने डबल स्टिच देऊन घ्यायची म्हणजे तिथे ते पॅक होऊन जातं। खूप सुंदर अशी ही डिझाइन दिसते। आपण लेसेस पॅटर्न म्हणून पण यूज करू शकतो आणि बॉर्डर वगैरे पण ला पण आपण हे यूज करू शकतो। सेम प्रोसेस करायची आहे जसं आपण लोडिंग करतो ना, डबल स्टिच देत असतो तसंच द्यायचं आहे जेणेकरून ते तिथे लॉक होऊन जातं। आणि जे कोणी आपल्या चॅनलवर पहिल्यापासून आपले व्हिडिओज बघत आहे त्यांनी नक्की लाईक करत चला आपल्या व्हिडिओला, जेणेकरून आम्हाला लाईक केलेलं बघितल्यावर एकदम छान वाटतं आणि माणसाला अजून उल्हास येतो पुढचं नवनवीन डिझाईन करायला, कारण की लाईकवरनं समजतं की किती लेडीजला आपला व्हिडिओ आवडला आहे। हे बघा इथं थ्रेड आता थोडासा
अटकला आहे. आपण जसं कट पाईप टाकून शुगर बीट्स आणि कट पाईप घेत आहोत तशाच पद्धतीने आपण कलरचे पण शुगर बीट्स घेऊन डिझाईन ही करू शकतो. ते पण खूप सुंदर दिसतं कॉम्बिनेशनमध्ये. अशा पद्धतीने आपली खूप सुंदर अशी ही डिझाईन तयार होत आहे. हे बघा, अशा प्रकारे आपली ही खूप सुंदर अशी ही डिझाईन रेडी होत आहे. खूप सुंदर अशी ही डिझाईन दिसते. मी काल जसं स्लीवची डिझाईन दाखवली तशा पद्धतीने पण तसंच पॅटर्ननी सुद्धा आपण ही डिझाईन करू शकतो. खूप सुंदर अशी दिसते. जशी वरती सांगितल्याप्रमाणे तशीच प्रोसेस करायची आहे, काहीच बदल नाही. आणि एकदम फिनिशिंग सहित फक्त बेसिक गोष्टी ज्या मी सांगितलेल्या आहेत त्या लक्षात ठेवून डिझाईन कंप्लीट करत जायची आहे. हे बघा, फक्त गॅप येऊ द्यायचा नाही, हे लक्षात ठेवायचं. हे बघा, दोन्ही साईडचे जे लाईन आहेत त्या पण बघा माझ्या कशा एकसारख्या दिसत आहे. कुठेही गॅप नाही, कुठेही काही नाही. एकदम छान. आणि जशी लाईन ड्रॉ केली होती त्याच लाईनवर एकदम स्ट्रेट व्यवस्थित आलेला आहे. तसंच तुम्ही पण करायचं आहे. थोडं सावकाश करायचं आहे पण एकदम फिनिशिंग सहित करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आता आपली लाईन कंप्लीट झाली आहे. तर इथे आता आपण अजून एक स्टिच द्यायची छोटीशी आणि इथे एंड नॉट देऊन घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपलं हे आता टाईट झालं आहे. आता आपलं एकही बीट्स, शुगर बीट्स किंवा कट्स पाईप्स हा निघणार नाही. एकदम प्रॉपर पद्धतीने आपली बॉर्डर, लेसेसची बॉर्डर एकदम तयार झाली आहे आणि एकदम फिनिशिंग सहित. तशाच पद्धतीने हे जे आम्ही शुगर बीट्स घेतलेले आहेत त्यात पण कलर अवेलेबल असतात. कट्स पाईपमध्ये पण बरेचसे कलर भेटतात. ते तुम्ही कलर कॉम्बिनेशन करून पण ही डिझाईन खूप सुंदर अशी बॅक नेकला, फ्रंट नेकला आणि मी काल दाखवल्याप्रमाणे स्लीव्जला कसं म्हणजे शेप द्यायचा मी काल पेपरवर ड्रॉ करून तुम्हाला दाखवलं होतं. ही जी आपण लेसेस पॅटर्न बघितला होता त्याच्यामध्ये तसंसुद्धा तुम्ही ह्या लेसेस ह्या बॉर्डरचं तिथे डिझाईन करू शकतात. खूप सुंदर आणि खूप प्रोफेशनल अशी डिझाईन ही दिसते. तर मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, आपल्या लेसची डिझाईन कशी वाटली ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. अशाच पद्धतीने आपण नवनवीन डिझाईन ॲडव्हान्समध्ये आता शिकणार आहोत. म्हणून तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून ते शेवटपर्यंत न पॉज करता व्यवस्थित बघत चला, जेणेकरून मी करता करता ज्या छोट्या टिप्स देते ते तुम्हाला पूर्ण क्लिअर होत जातील. कारण तुम्ही जर का मध्येच पॉज म्हणजे स्टॉप केला, पुढे घेतला तर मग तुम्हाला त्याच्यातल्या ज्या मी मध्ये काही टिप्स सांगितल्या आहे, काही थोडी अशी, आता माझा समजा इथं थ्रेड निसटला तर मी त्याला कसं ॲडजस्ट केलं हे तुम्हाला त्याच्यात दिसतं
आणि तुम्ही जर का ते पुढे पुढे ढकलत गेले व्हिडिओ तर ते तुम्हाला लक्षात नाही येणार. तुमच्यासोबत जेव्हा तो प्रॉब्लेम येईल तेव्हा तुम्हाला लक्षात कळणार नाही की ते कसं करायचं, कसं ॲडजस्ट करायचं. आता माझं पण आता निसटतो थ्रेड. कधी कधी काय होतं, खालून ओढण्यात थोडा जास्त ओढल्या गेला की आपला थ्रेड निसटत असतो. मग तो कसा ॲडजस्ट करायचा, खालूनवर कसा घ्यायचा, परत त्याला रिकवर कसं करायचं, हे सगळं तुम्हाला बघितल्यामुळे माणसाला एक आयडिया येते. त्याच्यामुळे व्हिडिओ न पॉज करता न पुढे ढकलता व्यवस्थित पूर्ण बघत चला, जेणेकरून ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होत जातील आणि डिझाईन पण तुमची माझ्यासारखी फिनिशिंग सहित येत जाईल. चला तर मग भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर द वॉचिंग.